नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मागचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत. 25 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. त्यात अर्जुन महिपत शिकरेंना विचारत असतो, आज झाला त्या दिवशी खरं काय घडलं होतं सांगून टाक महिपत, यामध्ये तुझाच फायदा आहे. तर भालेराव वकील उठतात आणि म्हणतात, गोष्टीला काय अर्थ आहे जज साहेब? एकाच व्यक्तीची साक्ष पुन्हा पुन्हा घेतली जाते आणि सांगितलं जातं यामध्ये तुझा फायदा आहे. चुकीचं आहे जज साहेब. तर अर्जुन म्हणतो, नाही जज साहेब, एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा कबूल केलेला आहे पण मग तो का केला हे जर सांगत नसेल तर आपण पुन्हा पुन्हा असे प्रश्न त्यांना विचारू शकतो. अर्जुन महिपत शिकरेंना विचारतो, अपघात का घडून आणला? तरी पण महिपत शिकरे काही बोलायला तयार नसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे काही बोलायला तयार नाही. माझ्याकडे काही फोटोज आहे पुरावा म्हणून, ते दाखवण्याची मला परमिशन हवी. जज साहेब परमिशन देतात. नंतर चैतन्यकडे जातो अर्जुन, फोटो आणि एनव्हलप मागतो. चैतन्य म्हणतो, अरे ते फोटो दुसऱ्या केसचे आहे, तू इथे का दाखवतोय? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला सांगितलं तेवढं कर, दे पटकन फोटो. चैतन्य फोटो देतो. सायलीला पण कळत नाही कुठल्या फोटोबद्दल बोलताय. फोटो अर्जुनने हातात घेतल्यानंतर महिपत शिकरे विचार करतात, हे फोटो मला जे दाखवले साक्षीचे ते तर नसणार ना? तेच जर हे फोटो असतील तर माझी मुलगी परत जेलमध्ये अडकेल. तेव्हा मी काय करू? बोलू का नको असा विचार करत असतात. त्यांना अर्जुनने सांगितलेली डील पण आठवते. कोर्टात जर खरं सांगितलं तर साक्षीला काही होणार नाही आणि महिपत शिकरेंची पण शिक्षा कमी होईल. अर्जुन फोटो दाखवणार तितक्यात महिपत शिकरे म्हणतात, मी केलं हे सगळं काही, घडून आणलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, याआधी पण तुम्ही हे बोललात आणि आता कोर्टाला हे ऐकून घ्यायचं नाही, कारण याआधी पण ही साक्ष तुम्ही दिली. ते एनव्हलप दाखवतो. त्यापुढे काय घडलंय ते खरं खरं सांगा. तेव्हा महिपत शिकरे अगदी पोपटासारखे बोलायला लागतात, मला अपघाताची सुपारी या नाग्याने दिली होती. त्या रात्री अर्जुन सुभेदारचा वाढदिवस होता आणि किल्लेदार फॅमिली सगळी त्या वाढदिवसाला गेलेली होती. पार्टी संपल्यानंतर दादाचा गेम ओव्हर कर या नाग्याचा मला फोन आला होता. आज कुठल्याही परिस्थितीत दादा वाचता कामा नये. त्यानंतर काय मग मी ट्रकची सोय केली आणि त्या ट्रकवर बाबू नावाचा ड्रायव्हर होता. ते माणसं तिकडून निघाले पण मध्येच ट्रक बंद पडला. तर मी दुसरा ट्रक अरेंज करणार होतो पण नाग्या म्हटला, थांब माझ्या ओळखीच्या माणसाला फोन करतो. नंतर त्याने रमेशला फोन केला आणि ट्रक मागून घेतला. तो ट्रक आल्यानंतर बाबूने त्या ट्रकने अपघात घडून आणला. सगळं काम झाल्यानंतर बाबूने मला फोन करून सांगितलं, मी काम पूर्ण केलंय. अशा पद्धतीने सगळं घडलंय. तेव्हा लगेच भालेराव वकील उठतात, कशावरून महिपत शिकरे जे बोलताय ते खरं आहे? कालपर्यंत एक शब्दसुद्धा काढत नव्हते तोंडातनं, आज एवढं काही बोलताय. कशावरून यांची साक्ष खरेदी केली नसेल? कशावरून हे खरं बोलताय? तेव्हा महिपत शिकरे चिडतात आणि म्हणतात, ए टकल्या, मी सगळं खरं बोलतोय, हे सगळं खरं आहे. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, नाही ते जज साहेब ठरवतीलच. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, जज साहेब, हे मी जे काही सांगितलं आहे यातलं सगळं खरं आहे आणि मी सगळं खरं बोललो आहे. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, यांची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये, अजून काही ठोस पुरावे कोर्टाला सादर केले पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला का वाटतंय माझ्याकडे अजून काही पुरावे नसतील? तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो, अरे बापरे, अजून अर्जुनकडे कोणते असे पुरावे असतील? तर दुसरीकडे सचिन अस्मिताला रूममध्ये घेऊन येतो. सावकाश अस्मी, सावकाश आहे, बस इथे. नंतर तिथेच बेडवर उषा वगैरे लावतो आणि तिला निवांत बसायला लावतो. तेव्हा अस्मिता म्हणते, तू जे काही केलं आहे ना ते मला विसरणं अशक्य झाले रे, डोक्यातनं जातच नाही आहे. पण मी आता ठरवलं आहे, मागचं सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची आणि आपल्या बाळाला छान वेलकम करायचं. आपली सुरुवात अगदी व्यवस्थित झाली पाहिजे, संसार व्यवस्थित झाला पाहिजे आणि आपल्या बाळाला आपलं दोघांचंही प्रेम मिळालं पाहिजे, एवढीच इच्छा आहे माझी. तेव्हा सचिन म्हणतो, थँक्यू अस्मिता, तू परत तयार झाली माझ्याबरोबर संसार करायला. अस्मी, मी तुझ्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही ग. मग मनातच म्हणतो, चला. अस्मी तर आली आता खिशात, पण सॅमचं काय? फोन का लागत नाही? तेव्हा अस्मिता त्याच्याकडे बघते आणि म्हणते, काय रे सचिन, काय विचार करतोय? तेव्हा सचिन म्हणतो, काही नाही. तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो, काय झालं ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला काय वाटलं माझ्याकडे अजून पुरावे नसतील? मी पुराव्याशिवाय काही बोलतच नाही. तर महिपत शिकरे, तुम्ही एवढे मोठे बिल्डर आहात आणि तुमच्याकडे साधा फोनसुद्धा नाही. जेव्हा तुम्ही किडनॅप झालात तेव्हा फोन पण कोर्टात दाखवत असतो अर्जुन. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, हो मी किडनॅप झालो होतो. ते काय ना, मी तेव्हा सरळ सरळ सांगायचं तर या नाग्याने किडनॅप केलं होतं मला. नंतर सगळ्या नागराजचा पाढा वाचायला सुरुवात करतात. त्यानंतर अर्जुन
तो मोबाईल पण कोर्टामध्ये सबमिट करतो. यावरनं तुम्हाला असं लक्षात येईल जज साहेब की नागराजचे आणि महिपतचे कॉल रेकॉर्ड सगळे याच्यामध्ये बघायला मिळतील. तर ज्या दिवशी अपघात घडला होता त्या दिवसाचा कॉल रेकॉर्डसुद्धा झालेला असतो. तर अर्जुन ते रेकॉर्डिंग ऐकवण्याची परमिशन मागतो. त्यानंतर जज साहेब परमिशन देतात. अर्जुन स्पीकर ऑन करतो आणि सगळ्यांना ऐकवतो. बोल महिपत. महिपत चिकरे म्हणतात, काय नागराज शेठ, काम झाल्यानंतर तुम्ही माझे पैसे देणार होतात मला. आता तुमचा भाऊ नाही मेला, त्यात माझा काय संबंध, मी तर माझं काम चोख केलंय. तेव्हा नागराज काका तिकडून म्हणतात, मी तुला काय सांगितलं होतं, ते तिघं पण मेले पाहिजे, पण त्याची बायकोही जिवंत आहे, त्याची मुलगी जिवंत आहे आणि तोही जिवंत आहे. तेव्हा माझा काही फायदा झालेला नाही आहे आणि जेव्हा माझ्या भावाची प्रॉपर्टी मला मिळेल तेव्हा तुला पैसे भेटतील. हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्या तर खूप ढसाढसा रडायला लागतात. प्रियाच्या पण चेहऱ्यावर भीती दिसत असते. हेच भालेराव वकीलसुद्धा बघतच राहतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तर जज साहेब म्हणतात, अर्जुन सुभेदारांनी जे पुरावे कोर्टामध्ये दाखल केलेले त्यावरून असं लक्षात येतं की. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कल्पना काकू फेऱ्या मारत असतात. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं कल्पना किती फेऱ्या मारशील, थांब आता, बस इथे जरा. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, पूर्ण आई, तुमच्याकडे जर एखादी जादूची गाडी असेल ना तर ती द्या मला, अशी काहीतरी जादू करेल आणि अस्मिताला खरं काय ते लक्षात येईल. तिला का कळत नाही आहे, सचिन तिला फसवतोय. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, कल्पना तू इकडे ये आणि बस बरं. आपण लहानपणापासून मुलींना काय सांगतो, संसार हाच बाईचा दागिना आहे आणि किती जरी काही झालं तरी पण आपण संसार टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा तिच्या मनावर तेच बिंबवलं गेले आजपर्यंत. अस्मिताचंच काय, पण इतर सुशिक्षित मुलीसुद्धा कितीही त्रास असेल तरीसुद्धा ते संसार वाचवण्याचा प्रयत्न करतात. आता याबद्दल जास्त विचार करू नको, अस्मिताची डिलिव्हरी झाल्यानंतर बघू आपण काय करायचं ते. तर दुसरीकडे अर्जुन कोर्टाच्या निकालाची वाट बघत असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, जज साहेब मला थोडं बोलायचं आहे. नागराजने कशी 22 वर्षामध्ये आपल्या भावाची फसवणूक केली आहे ते बोलून दाखवतो. प्रतिमा किल्लेदार यांची खोटी बॉडी कशी अरेंज केली ते पण सांगतो. जेव्हा त्यांची बायको सुमन किल्लेदार हिला सगळं काही माहिती झालं नागराज किल्लेदारांबद्दल, तिलासुद्धा किडनॅप करण्यात आलं. तर सुमन काकूला ते सगळे क्षण आठवतात. तेव्हा सुमन काकू पण रडत असतात. या माणसाने एवढे सगळे गुन्हे केलेले, हा माणूस माणसाच्या रूपामध्ये एक हैवान आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा याला मिळालीच पाहिजे. तेव्हा नागराज आणि महिपत दोघंही एकमेकांकडे खुन्नसने बघत राहतात. तर रविराज काकांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं की त्यांच्या भावाने त्यांची कशी फसवणूक केली आहे. तर प्रियाच्या सुद्धा मनात चालू असतं की बरं झालं नागराजने माझ्याबद्दल काही तोंड उघडलं नाही. त्यानंतर जज साहेब म्हणतात, अर्जुन सुभेदारांनी जे पुरावे दाखवले त्यावरून असं लक्षात येतं की नागराज किल्लेदारांनी त्यांच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि या आरोपाखाली नागराज किल्लेदारांना जन्मठेप सुनावण्यात येत आहे आणि महिपत चिकरेंनी त्यांची साथ दिली त्याबद्दलसुद्धा त्यांनाही जन्मठेप सुनावण्यात येत आहे. हा निर्णय ऐकल्यानंतर अर्जुन, चैतन्य, सायली, रविराज काका सगळेच खूप खुश असतात. तर नागराज काकांना असं वाटतं स्वतःच्या जन्मठेपीपेक्षा महिपतला शिक्षा झाली ना याचा आनंद जास्त असतो. अर्जुन आणि चैतन्य नंतर बाहेर येतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे तू त्या केसचे फोटो मागितले ना तेव्हा मला तर कळतच नव्हतं तू नेमकं का फोटो दाखवते. तेव्हा अर्जुन म्हटला, फोटो दाखवायची गरजच नसते आली, कारण मला माहिती होतं फक्त फोटोचं नाव जरी काढलं तरी महिपत पोपटासारखं बोलेल. त्याच वेळेला बाहेर रविराज काका, प्रतिमा आत्या, सुमन काकू, प्रताप काका सगळेच बाहेर येतात. सायली असते त्यांच्याबरोबर. सायली म्हणते, शेवटी आपल्याला हवा तो निकाल आज मिळाला आहे. सगळेच अर्जुनचं खूप कौतुक करत असतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, हे सगळं माझ्याच वाटेला का आलं असेल. तेव्हा रविराज काका म्हणतात, सुमन तू आता या गोष्टीचा जास्त विचार करू नको, तू हे सगळं केलं म्हणून तर शक्य होतं. तू जर आमची साथ दिली नसती तर नागराजला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली नसती. त्याच वेळेला तिथे नागराज काकांना घेऊन येतात पोलीस. तेव्हा ते म्हणतात, तुला काय करायचं ते कर अर्जुन, पण मी वरच्या कोर्टात अपील करेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू कुठल्याही कोर्टात जा, पण तुला शिक्षा कशी मिळेल याची काळजी मी घेईल, तुला मी बाहेर येऊच देणार नाही. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया नागराज काकांना भेटायला जेलमध्ये आलेली असते. तेव्हा नागराज काका म्हणतात, मी अडकलोय पण मी तुझं नाव सांगितलं नाही आणि मी तुला बाहेर सुखाने राहू देणार नाही. तू कशी अडकशील मी याचाही प्रयत्न करेल. हे ऐकून प्रियाला तर खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सगळे घरी आलेले असतात. त्याच वेळेला अस्मिता आणि सचिन येताना दिसतात. तेव्हा अर्जुन खूप चिडतो, हा घरात काय करतोय, तुला डॅडनी हकललं होतं ना, घरात कसं काय आला. तेव्हा अस्मिता म्हणते,
अर्जुन, सचिनला काही बोलू नको, कारण मी त्याच्याबरोबर परत संसार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला तर खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे बेडरूममध्ये अर्जुन आणि सायली असतात. तेव्हा सायली अर्जुनला विचारते, तुम्ही असे कोणते फोटो कोर्टात दाखवणार होते की ज्याबद्दल मला पण माहीत नाही आहे. ते ऐकल्यानंतर अर्जुनची बोलती बंद होते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.